लय अवघड झालं आहे आजकाल. कोणाला काय सांगावं कळतच नाही. आजकाल जमाना असा आहे, ज्याला सांगावं खरं तो म्हणतो आपलंच खरं, आणि जो ज्याला विचारावं खोटं तो म्हणतो माझंच खोटं. लय जमाना बदललाय, पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत बाबांनो. संगत अशी धरावी आता तर मी म्हणतो मी तर म्हणतो आताच्या पिढीमध्ये संगत कोणाची धरावा हे समजत नाही हो महाराज, खरंच कळत नाही मला. आत्ताचं पिढी 99% तर फेलच आहे. इथून पुढची पिढी लयच अवघड, कंडिशनच अवघड झाली. संगतच कोणाशी धरावं हेच कळत नाही आता. संगतीचा परिणाम लय विचित्र, लय भयानक. संगत कट्टर धरावं पण एकाच मित्राची धरावं, जो आळलेल्या नळलेल्या गोष्टीला आपल्याला समजून घेणारा, धीर धरणारा, सगळ्या गोष्टी सॉल्व होणारा. असा नसावा की त्याला फोन केलाय कशाकरिता, पैशासाठी असो, कोणतं प्रकरण असो, त्यासाठी फोन केलाय आणि त्याला म्हटलं आपण असं असं आहे आणि असं झालं रे आणि लवकर या, तर त्याने 5-10 मिनिटांनी परत आपण फोन करावं काय झालं विचारासाठी, तर त्याने परत मोबाईल पण करून ठेवू नाही. आताच्या परिस्थितीमध्ये ती चाललं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, लयच अवघड परिस्थिती झाली. पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत म्हणलं खरं म्हणलं तर तसं आता. आणि असा एखादा मित्र कट्टर असावा की त्या मित्राला आपण मनातल्या गोष्टी सांगावीत आणि सांगितल्याच्या नंतर 5-10 मिनिटांनी त्याला फोन करायच्या ऐवजी त्याने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणार, पण तो पहिल्यापासून फोन लावायच्या आधी तो आपल्यापाशी असला पाहिजे हजर. मग त्याच्यापाशी काय का नसना त्याला म्हणतात खरा मित्र. आताच संगतपणा लय विचित्र आहे महाराज, खरं सांगायचं मला तर लय विचित्र आहे. आजकाल खरं सांगायचं मला तर भरोसाच कोणावर ठेवावं हेच कळत नाही, ठेवायला बी नाही पाहिजे कोणावर. खरं सांगायचं मला तर आज सक्का भाऊ पण वैरी, काय सांगायचं तुम्हाला. सक्का भाऊ पण वैरी, आज वैरी सख्या भावासोबत सख्या बहिणीसोबत. काय सांगायचं, लय बेकार परिस्थिती. संगत त्याला एक गुरु असतो, गुरु. त्या गोष्टीला पण सांगण्यासारखा गुरु असतो. लय अवघड आहे, सांगायसारखंच राहिलं नाही आता.